नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आंब्याचे ओला नारळाचे रवा नारळ मोदक पाहणार आहोत। अगदी झटपट हे तयार होतात, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी एक कढई गॅसवर गरम होण्यासाठी ठेवली होती। त्यामध्ये आपण मोठे 2 चमचे तूप टाकून घेणार आहोत। तूप गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून रवा टाकून घ्यायचा आहे। हा रवा आपण 5 ते 6 मिनिटं कमी गॅसवर भाजून घेणार आहोत। सतत हलवत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे। तुम्हाला मोठा रवा वापरायचा असेल तर तो थोडासा मिक्सरला फिरून इथे आपण वापरू शकतो। इथे मी आपला उपम्याचा किंवा शिऱ्याचा जो रवा असतो तो घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपल्या रव्याचा कलर चेंज झालेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला ओला नारळ 1 वाटी टाकून घ्यायचा आहे। हा नारळ मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे हा छान बारीक झालेला आहे। आणि नारळ यामध्ये टाकल्याच्या नंतर 1 ते 2 मिनिटं हा आपण रव्यात व्यवस्थित परतून घेणार आहोत। नारळाच्या ओल्यामुळे आपला रवा छान फुलतो। 2 मिनिट रवा आणि नारळ व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर इथे आपल्याला 1 वाटी दूध यामध्ये टाकून घ्यायचं आहे। रूम टेम्परेचरवरचंच दूध आपल्याला घ्यायचं आहे। इथे मी साईचाही वापर केलेला आहे। दूध व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर यामध्ये 1 वाटी साखर आपल्याला टाकून घ्यायची आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। साखर टाकल्याच्या नंतर विरघळल्याच्या नंतर हे सारण आपलं थोडंसं पातळसर होतं, त्यानंतर ते हळूहळू घट्ट होत जातं। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 आंब्याचा रस टाकून घ्यायचा आहे। पाणी न टाकता आंब्याचा गर मी इथे मिक्सरला फिरून घेतलेला आहे। हा अर्धी वाटी भरलेला आहे, तो यामध्ये आपण टाकून घेऊन व्यवस्थित मिक्स करणार आहोत। तुम्ही पाहू शकता सारण आपलं घट्टसर झालेलं आहे आणि कढईपासून बाजूलाही होत आहे। मोदकासाठी हे सारण आपलं तयार झालेलं आहे। आपण गॅस बंद करून 2 मिनिटं हलवत हे सारण थंड करून घेणार आहोत। इथे मोदकाच्या साच्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं सारण टाकत आपण याला मोदकाचा शेप देऊन घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकतात खूप छान असे मोदक आपले तयार झालेले आहेत। तुम्हीही नक्की या पद्धतीने रवा नारळाचे मोदक करून पहा। खायलाही खूप टेस्टी लागतात आणि बनवायलाही तितके सोपे आहेत। अगदी 15 ते 20 मिनिटात हे मोदक आपले तयार होतात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।